शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, विशाळगडावरती मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आणि या तोडफोडीनंतर इम्तियाज जलील आक्रमक भूमिका घेत आहेत। ते आज संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने करणार आहेत। नाही, एमआयएमचं आणि जलीलचा हे फक्त जातीवर राजकारण किंवा जातीवाद निर्माण करायचा हा प्रश्न आहे। आता स्वतः छत्रपती संभाजीराजे तिथे गेले आणि शाहू महाराज गेले, सगळे गेले, तर सगळ्या मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी तो प्रश्न हातात घेतलेला आहे। आणि म्हणून आता उगाचच त्या ठिकाणी काहीतरी बोलून वातावरण खराब करायचा हा त्यांचा तो डाव आहे। आणि तो इम्तियाज जलीलचं नेहमीच आता विधानसभा निवडणुकीपर्यंत हे रोज काही ना काहीतरी करत जाणार, जातीवाद निर्माण करणार आणि हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार हे इम्तियाज जलीलच्या माध्यमातून होणार आहे। तर कुठेतरी आवर घातली पाहिजे किंवा पोलिसांनी जी दखल घेतली पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही भाजपमधून राजू शिंदेला शिवसेनेत तर आणलेला आहे, मात्र शिवसेनेतले अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, माजी महापौर, नगरसेवक, उपशहर प्रमुख अशा दर्जाची माणसं मोठ्या प्रमाणात सध्या शिंदे गटात जायला लागलेली आहेत। याचं काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, ते जे माजी महापौर असेल किंवा जिल्हा प्रमुख जी महिला आघाडी ती असेल किंवा बाकी ते फक्त कामाच्या निमित्ताने आणि आर्थिक दृष्टिकोनातून ते मुंबईकडे गेले। आणि मला एक या ठिकाणी समजत नाही की ज्यावेळेस आपण इतके वर्ष काम केलेलं आहे, पदावर भोगलेलं आहे, आपण त्या पक्षाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे। आणि ते एकनिष्ठ न राहता फक्त स्वार्थासाठी जाणार असले तर ते काही त्यांचं पुढचं भावी आयुष्य जे असतं ना ते एकदम निग्लिजन्स होऊन जाते। त्याचं कारण काही लोक जे आता ज्या पक्षातले कोणी गेले तर त्या पक्षातले जे काही लोक जे ओरिजिनल असतात हे आले यांना काय पद द्यायचं असं तो होतो, म्हणून त्यांना इतकी किंमत तिथे मिळणार नाही आणि आता सगळं कोणी जाणार नाही। आता आणखी काही म्हणजे कालचीच बातमी आहे की एक माजी महापौर, महिला महापौर होत्या त्यासुद्धा आणि त्यांच्यासोबत 7 नगरसेवक आणि इतर काही उपशहर प्रमुख येणाऱ्या 4-5 दिवसात शिंदे गटात सहभागी होणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते। याची काय कारणं वाटतात? नाही, माजी महापौर असेल किंवा कोणी असेल, परंतु मला नाही वाटत की कोणी जातील। आता जे गेले ते गेले, आता जात नाही कोणी, कारण त्यांना माहीत आहे की शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आणि देश त्यांच्याकडे पाहतो की बाबा यांचं नेतृत्व खूप जबरदस्त आहे आणि डॅशिंग आणि जबरदस्तपणे मुकाबला हेच करू लागले या सत्ताधाऱ्यांशी। मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम पॉझिटिव्ह झाला असल्यामुळे यांच्याकडे हे जाऊन काही तिकडे काही उपयोगच नाही, रडतील अशा डोळ्या पाण्यातून। बरं, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या समोर येतो तो म्हणजे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा। पश्चिम मतदारसंघामध्ये तुम्ही उभे राहणार अशा स्वरूपाची चर्चा सध्या सुरू झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला तसं काही काम करण्याचे आदेश आलेत का? तुम्ही तिथं कामाला लागलेला आहात? मला काही आदेश नाही आले। मला आदेश जर आले तर मी निश्चितपणे लढेल। माननीय उद्धवजींनी सांगितलं की ह्या गद्दाराला तुम्हीच पाडू शकता किंवा या गद्दाराला पाडायचं, कारण त्यांनी उद्धवसाहेबांच्या बाबतीत बोलला, शरद पवारांच्या बाबतीत बोलला, सुप्रियाताईच्या बाबतीत बोलला, आमच्या बाबतीत बोलला। तर त्यामुळे अशा व्यक्तीला, आणि रोज काहीतरी बोलबाड करतो अशा व्यक्तीला जर जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहे आणि मग अशा व्यक्तीला आपल्या संघटनेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना कधी माफ करायचं नसतं। त्याने हे दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी। तर त्यामुळे ह्या सगळ्यांचा म्हणजे पॉलिटिकली आपण यांचा कसा खात्मा करणार पॉलिटिकली ते कोण करेल हे माननीय उद्धवजी ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू। मोहन भागवत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख। त्यांनी असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदीला एक टोला लगावलेला आहे, त्यात ते म्हणतात की काही लोकांना सुपरमॅन व्हायचं आहे। सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावर थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे असं म्हणत भागवत यांनी हा टोला लगावलेला आहे। पण खरं म्हणजे मोहनजींनी एक काम करायला पाहिजे होतं, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हे बोलायला पाहिजे होतं आणि विवेक साप्ताहिकामध्ये किंवा पाक्षिकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आधी आला पाहिजे होता। त्याचप्रमाणे ऑर्गनायझर आहे किंवा बाकीचे इतर वर्तमानपत्र जे भाजप प्रणित आहे, संघ प्रणित आहे, ते आधी जर आलं तर त्या ठिकाणी निश्चितच लोकांमध्ये फरक पडतो, हे लोकांना जाणवू लागलं। मग माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तर नेहमीच म्हणतात ना, संघ परिवारातले लोक इतके कष्ट करून काम करतात आणि त्यांना आता दूर केलं जातं,
हे उद्धवसाहेब स्वतः बोलतात. तर त्यामुळे मला हे या ठिकाणी स्पष्ट सांगायचं की आता म्हणजे त्यांच्यामध्ये आपसामध्ये निश्चितच काहीतरी चाललं, पण संघ परिवार हाच भारतीय जनता पार्टीला निवडून आणू शकतो, बाकी कोणी नाही आणू शकत. दुसरं एक महत्त्वाचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. ते म्हणतात की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात मविवाचं सरकार येणार, पण त्यापूर्वी दिल्लीतलं सुद्धा सरकार बदलू शकतं असं त्यांना वाटतंय. नाही, माननीय उद्धवसाहेबांनी तर आधीच सांगितलं आणि आम्हाला सुद्धा माहीत पडतं ना, आम्ही राष्ट्रीय राजकारणात मी तर होतोच आहे. तर त्या दृष्टिकोनातून पाहिलं की यांचं म्हणजे आता खूप गडबड आणि अस्वस्थपणा निर्माण होईल. जसं आता संघ परिवारसुद्धा त्यांना दूर करायला लागला, म्हणजे निग्लिजन्स करू लागला, तर निश्चितच काही ना काहीतरी होऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा की धनगर आरक्षणासंदर्भात शरद पवार म्हणत आहेत की धनगर आरक्षणासाठी सर्व ती मदत करायला तयार आहोत. माझ्याकडे मी ज्यावेळेस खासदार होतो त्यावेळेस माझ्याकडे धनगर समाजाचे लोक आले होते. चटणी भाकर आंदोलन केलं त्यांनी माझ्या ऑफिससमोर. मी पण त्यांच्यावर चटणी भाकरी खाल्ली आणि मग त्यांनी सांगितलं उद्या प्रश्न उपस्थित करा. मी उपस्थित केला. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे मी त्या ठिकाणी त्यांना जसं पाहिजे तसं मिळालं पाहिजे तसं मी सुद्धा लोकसभेत उपस्थित केलेलं आहे. एकदा नाही 2-3 वेळेस. मराठा आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा मी 4 वेळेस प्रश्न उपस्थित केलेले आहे, म्हणजे 4 वेळेस मी चर्चा केलेली आहे. आणि ज्या लोकांना म्हणजे जे उपेक्षित आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे हे पण मी बोललेलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या विधानसभेला राज्यात 160 ते 170 जागा लढवणार आहे. शिंदे गटाकडून 126 जागांची तयारी सुरू झालेली आहे. मग अजित पवारांना तर जागा उरत नाहीत. अजित पवारही 80 ते 85 जागांवरती दावा करतायत. नाही, तर ते प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी असं बोलत असतो. आत्ता परवा बातमी आली होती की उद्धवसाहेब 288 जागा लढवणार. तर ते आमचे कार्यकर्तेसुद्धा कामाला लागले पाहिजे असा तो उद्देश असतो. अजित पवार महायुतीत राहतील का नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तुमचे मित्र संजय शिरसाट म्हणतात अजित पवार महायुतीत राहतील ही अपेक्षा आहे, पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं ते. माझे मित्र कसे नाही, ते माझे शत्रू आहे. संजय शिरसाट संजय शिरसाट हे माझे शत्रू आहे. कसे शत्रू आहे? मी एकनिष्ठ आहे, निष्ठावान आहे आणि ते गद्दार आहे. म्हणून ते हे म्हणून मला हे सांगायचं की हे संजय शिरसाट रोज काही ना काहीतरी बोलत असतात काहीतरी. म्हणून त्यांना त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी मी सुद्धा घेणार आहे. तर हे होते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामन पप्पूसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.